नमस्कार, मी तुमचा मास्तर म्हणजे भास्कर. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक स्पेशल सीरीज चालू करत आहोत. त्या सीरीजचं नाव आहे डेटा सायन्स आणि AI. आता बऱ्याच जणांना काय प्रॉब्लेम असतो माहिती आहे, की बरेच जण बघतात, की IT सेक्टरमध्ये मला तर जॉब करायचा आहे. मी हे कोर्स केला आहे, परंतु हे कोर्स केल्यानंतर मला जॉब भेटेल का? मग हे जॉब भेटण्यासाठी मला काय-काय शिकावं लागेल? हे फलानं आणि बिस्तानं. हे आपल्याला बऱ्याच जणांना हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. परंतु तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, की डेटा सायन्स आणि AI म्हणजे काय? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता बऱ्याच जणांनी YouTubeवरती म्हणा किंवा Instagram रील्सवरती म्हणा, एक नाव ऐकलेलंच असेल, ह्याच्यासाठी हे AI टूल वापरा, त्याच्यासाठी हे AI टूल वापरा. मग AI कोण बनवतं? AI कोण बनवतं? तर डेटा सायंटिस्ट लोकं बनवतात. आता डेटा सायंटिस्ट म्हणजे कोण? की ज्यांना डेटा सायन्सचं पूर्ण फील्डचं नॉलेज आहे. मग एक IT सेक्टरमध्ये एक जॉब प्रोफाईल असते, ती म्हणजे डेटा सायंटिस्ट. आता काय, की अगोदर तुम्हाला आता कळलं, "अरे मास्तर आताच 1 मिनिटापूर्वी काय म्हणू लागलं? डेटा सायन्स, AI, डेटा सायन्स, AI" आणि भलतंच लगेच मधात म्हणला IT सेक्टर. आता हे IT सेक्टर म्हणजे काय? तर डोंट टेक टेन्शन. आपण एकदम सुरुवातीपासून सुरू करूया. कारण बाबा रणछोडदास आपल्या जो पिक्चर आहे 3 इडियट त्याच्यामध्ये बाबा रणछोडदास काय म्हणला होता, की जेव्हा-जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल, आपल्या हा जो हात घ्या, आपल्या दिलावर ठेवा आणि म्हणा ऑल इज वेल, ऑल इज वेल. काय म्हणला होता बाबा रणछोडदास? ऑल इज वेल असं बोंबलत राहा. पण हे जे तुम्हाला डायलॉग आहे, हे वास्तविक जीवनामध्ये काही कामी येणार नाही. हा डायलॉग फक्त आणि फक्त पिक्चरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं ठीक आहे. परंतु बाबा रणछोडदास जो म्हणला, त्याचंच उलटं बाबा भास्करदास काय म्हणतोय ते केअरफुली ऐका. बाबा भास्करदास म्हणतोय, की जिंदगीमध्ये तुम्हाला जर समोर जायचं असेल, तर एक गोष्ट ठेवा, ऑल इज वेल नाही, डू बेसिक वेल. हां, आत्ता कळालं, की हे जे डेटा सायन्स असू द्या किंवा जीवनामध्ये तुम्ही काही बी शिकायचं झालं, अगोदर त्याचं बेसिक माहीत करून घ्या. एकदम शून्यापासून एंडपर्यंत सगळं समजून घ्या. आता हे डेटा सायन्स आलं. डेटा सायन्स ही कशाची फील्ड आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आणि हे जे फील्ड जो व्यवस्थितपणे शिकेल, ह्याच्यासाठी काय सिलेबस लागतो, काय-काय शिकावं लागतं, हे आपण नेक्स्ट सीरीजमध्ये डिटेलमध्ये बघणार आहेत. तत्पूर्वी मी एक शब्द वापरला होता, IT. आता IT म्हणजे काय आणि IT सेक्टर म्हणजे काय? ITचा लाँग फॉर्म आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि तेच कशाचं क्षेत्र आहे? सॉफ्टवेअर. आता तुम्ही बरेच जण म्हणत असतील तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या पाहुण्या-रावण्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये, तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या मित्रामध्ये कोणी-कोणी काय म्हणतं, "हां, अरे हे लॅपटॉपवर काहीतरी करते हेडफोन घालून." मग हे काय? सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. अरे ह्याला फलाण्याला लय मोठी पगार आहे. खरं आहे का? ते सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ते ITमध्ये असन बाबा. आता बऱ्याच जणांना माहीतच नसतं नेमकं IT काय? आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन हे असतं, की बाबा त्याला 20 लाखाचं पॅकेज आहे. मग 20 लाखाचं पॅकेज म्हणल्यावर कंपनी त्याला भसकन स्टार्टिंगला देते का 20 लाख? तसं काही नसतं. आता वेगवेगळ्या कंपन्या काय करतात, 20 लाखाचं पॅकेज असेल, तो वार्षिक पॅकेज असतं, परंतु त्याला महिन्याला पगार भेटते. तर असा तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका, की 20 लाखाचं पॅकेज म्हटलं एखाद्याच कंपनी देते, तसं काही नसतं. आता येऊया आपण IT सेक्टरकडे. आता IT सेक्टर म्हणजे काय? IT सेक्टरचे असे 3 पार्ट पडले, 3 पार्ट. बाबा भास्करदास अगोदरच म्हणलेलं आहे, की या जीवनामध्ये जे पण काही येतं, त्याला एक नाव पडतं आणि नाव पडल्याच त्याचे पार्ट बी पडतात पार्ट. ओके. तर मग हे बाबा भास्करदासनुसार IT नावाचं एक नाव आलं आणि त्याचे काही 3 फांद्या पडल्या. त्याच्या 3 फांद्या. त्याच्या 3 फांद्या कोणत्या? एक होता डेव्हलपर, दुसरा होता टेस्टर आणि तिसरं आहे सर्व्हिस. आता हे नेमकं असतं काय? ते आपण जरा आज बेसिकमध्ये क्लिअर करूया. आणि हे जे IT सेक्टर आहे, याच्याचमध्ये काय येतं? हे डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी येतं. पण तो कितव्या नंबरला येतो आणि तो नेमका आहे तरी काय? ते आपण थोड्या वेळाने डिटेलमध्ये बघणार आहेत. आता डेव्हलपर म्हणजे काय? की डेव्हलपर म्हणजे काय? तयार करणारा. म्हणजे जे आपण IT सेक्टरमध्ये किंवा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये जे पण तुम्ही सॉफ्टवेअर बघता, तो तयार कोण करतो? डेव्हलपर. मग आता हे सॉफ्टवेअर कसं असतं? वेगवेगळ्या भाषेमध्ये सॉफ्टवेअर काय होतात? तयार होतात. आता सॉफ्टवेअर तयार कोणकोणत्या भाषेमध्ये होतात? जर प्रोग्रामिंग लँग्वेज वेगळी असते, आपण बोलण्याची भाषा कोणकोणती असते? मराठी, हिंदी, इंग्लिश एवढीच आपल्याला माहिती आहे. बाकीच्या वेगवेगळ्या भाषासुद्धा आहेत. तसंच या सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये सुद्धा मशीनला समजणाऱ्या वेगवेगळ्या भाषा आहेत. जसं की C++, जावा, पायथन ह्या वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. त्यालाच काय म्हणायचं? कॉम्प्युटरला समजणाऱ्या लँग्वेज म्हणजे प्रोग्रामिंग. मग हे डेव्हलपर काय करतात? वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करतात आणि ते सॉफ्टवेअर ते वेगवेगळ्या सॉफ्टवेअर लँग्वेजमध्ये म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये करतात. म्हणजे जे IT सेक्टर आहे,
त्याच्यातला सगळ्यात मेन कोण? डेव्हलपर. तो काय करतो? प्रोग्राम तयार करून एखादं सॉफ्टवेअर तयार करतो. आणि दुसरं कोणतं काय? टेस्टर. हे टेस्टरचं काय? टेस्टर काय करतो? असं मार्टून आणतो, खटपट चेक करतो, हा लाईट यायली का? बरोबर आहे. तेच आपलं काय असते? टेस्टर. मग ह्या IT सेक्टरमध्ये बी काय होतं की जो पण तुम्ही सॉफ्टवेअर तयार करतात, एखादं टूल्स तयार करतात. टूल म्हणजे काय? सॉफ्टवेअर. एखादं आपण म्हणूया की टूल किट जसं असतं तसं IT मध्ये बी एखादं सॉफ्टवेअर छोट्याला आपण त्याला टूल म्हणूया, टूल. आता हे जे टूल किंवा सॉफ्टवेअर तयार करतं, मग इथं काय? हे तयार करून देतं त्याचं प्रोग्राम लँग्वेजमध्ये, पण टेस्ट करायला कोणाकरता? तर टेस्टरकडे. मग ते चेक करतो, हां, रीलच्या बटनावर दाबल्यावर खरंच रील सेंड होती का? शेअरच्या बटनावर दाबल्यावर खरंच सेंड होती का? लाईकच्या बटनावर दाबल्यावर खरंच असं दिल लाल होतं का? मग हे ते कोण करतं? टेस्टर चेक करतं. आता हे झालं टेस्टरचं काम. आता नंतर सर्व्हिसमध्ये काय व्हायचं? आता बघा इथं काय? डेव्हलपरनी काय केलं? सॉफ्टवेअर तयार केलं. टेस्टरनी काय केलं? ते सॉफ्टवेअरला चेक केलं. आता सर्व्हिसमध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस असतात. आता जसं की आता ह्याने सॉफ्टवेअर तयार केलं, ह्याने चेक केलं, हे ओके म्हणला. आता बाहेर मार्केटला एखाद्या कंपनीला ते सॉफ्टवेअर विकायचंय किंवा त्याचं प्रमोशन करायचं, तर हे जे लोक असतात हे सर्व्हिस देतात बाहेरच्याला की बाबा हे सॉफ्टवेअर तुम्ही असं यूज करा. एक काम करा, तुम्हाला लॉग इन करायचं ना, तुमचा अगोदर मोबाईल नंबर टाका, मग तुम्हाला पासकोड येईल, मग तो पासकोड त्याच्यामध्ये टाका. हे कोण काम करतंय? ह्याची कामं करतात. ह्यालाच काय म्हणतात? टेक सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट. मग हे काय करतात? वेगवेगळे टेक्निकल सपोर्ट पडतात. आता ह्याचं डिटेलमध्ये बघायचं झालं, वेगवेगळ्या मोठ्या आणखी ह्याच्यामध्ये बी सब ब्रांचेस पडतात, पण आपल्याला ते डिटेलमध्ये बघायचं नाही. आता एवढं लक्षात ठेवा, जे सर्व कोणी लॅपटॉप घेऊन बसतात ते सर्वच IT मध्ये असतात असातला भाग आहे का? नाही. तर मग ह्याच्यानुसारच आता हे सगळ्यात मोठं काम कोणाचं आहे? सगळ्यात मोठं काम आहे ह्या डेव्हलपरचं. मग ह्याला पैसा बी जास्त असतो, पैसा. आणि 2 नंबरला काम कोणाचं असतं? टेस्टर. आता ह्याला बी 2 नंबरला पैसा जास्त होतो. सर्व्हिसवाल्याचं लय डोक्याचं काम नसतं, म्हणजे ह्याला काय? कमी पैसा. ओके. आता इथं ह्याचा रोल कुठे येतो? आता जर तुम्ही बघितलं असेल, इथून पुढे जमाना कोणता येणार आहे? तुम्ही ऐकलंही असेल, AIचा जमाना येणार आहे, रोबोटचा जमाना येणार आहे. तुम्ही एखाद्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघत असाल, एखाद्या ॲक्टरच्या मागून दुसरं गाणं लावण्यात येतं किंवा त्याचा फेस चिटकून दुसरंच काहीतरी तयार करण्यात येतं. आणि तेच कोण करतं? AI टूल्स, वेगवेगळे AI टूल्स. आता या AI टूल्सला तयार कोण केलेलं आहे? हे डेटा सायंटिस्ट लोक तयार करतात. हे डेटा सायंटिस्ट लोक काय करतात? AI टूलला तयार करतात. हे बघा, हे डेटा सायंटिस्ट तुम्हाला दिसले, हे डेटा सायंटिस्ट तयार करतात आणि मी बी डेटा सायंटिस्ट आहे. ओके. तर आता काय विषय माहिती आहे का? हे डेटा सायन्सचा रोल कुठे येतो? जुन्या जमान्यात काय होतं? हे सॉफ्टवेअर डेव्हलपर काय करायचा? कोणत्या तरी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर तयार करायचा. मग त्याच्यासाठी त्या कंपनीला वेगळं काय पैसे द्यावं लागायचे त्या सॉफ्टवेअर इंजिनियरला किंवा त्या डेव्हलपरला. मग हिने काय केलं? डेटा सायन्सने एक आता साधारण मीच टूल बनवतो. एक टूल असं बनवतो, त्यालाच म्हणायचं प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग. जे बी तुम्हाला काय बनायचं ते नुसतं खटखुट टाका, लगेच तयार होईल. जसं की ChatGPT एक AI टूल आहे, त्याच्यावर नुसतं कमांड द्यायची, त्या कमांडवर काय होतं? मागच्या मागं प्रोग्रामिंग रन होईल आणि तुम्हाला जे पाहिजे ते येईल, ते लगेच आलं. पुन्हा दुसरं एक आता AI टूलला रिप्लेस केलं. जुन्या जमान्यात काय करायचे? टेस्टर लोक टेस्ट करायचे. आता ह्या डेटा सायन्सवाल्याने किंवा AI डेटा सायंटिस्टने काय स्वतःच्या त्या टूल बनवले, एकच टूल बनवलं. ते काय करेन? डेव्हलप बी करेन, ते टेस्ट बी करेन. आणि हे फक्त तुम्हाला आता हे माणसं सध्याच्या घडीला तुम्हाला लागतील मार्केटिंगला. पण डेटा सायन्सने ह्याची बी एक पद्धत निवडली की ॲटोमॅटिक वेबसाईटवर, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या ॲड पडत राहतील. आता कळालं. मग सगळ्यात मोठा रोल कोणाचा? आता ह्या सगळ्यांचा म्हणलं तर हेड कोण आहे? आता डेटा सायंटिस्ट लोक. हे सगळे IT इंडस्ट्री चालवतात. म्हणून तुम्हाला डेटा सायन्स शिकणं खूप गरजेचं आहे. आणि AI काय आहे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, कारण याच्याच बेसिसवरती तुम्ही IT सेक्टरमध्ये खूप चांगल्या जॉबही घेऊ शकतात. तर सध्याच्या मोमेंटला तुम्ही गुगलला जरी सर्च केलं की AI आणि डेटा सायन्समध्ये सगळ्यात जास्त आपल्याला सॅलरी असते. आणि काम हे AI डेटा सायन्स शिकण्यासाठी आपल्याला नेमकं काय काय शिकावं लागेल आणि कशा पद्धतीने शिकावं लागेल, कोणकोणते टूल्स आहेत, डोंट वरी, ज्या बडे वा मास्तर भास्कर केले खडे एकदम इझी पद्धतीमध्ये आपण बघूया. ओके. तर हे सगळ्यांनी हे ग्राफ लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणी म्हणलं की IT सेक्टरमध्ये सगळ्याच IT सेक्टरवाले काय असतात की प्रत्येक कोणी ह्या जॉबला बी असतात, म्हणतात मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अरे बाबा, ते सॉफ्टवेअर इंजिनियर कसं काय रे? तू तर साधारण फक्त सर्व्हिसचं काम करावं, तू सॉफ्टवेअर इंजिनियर कुठून आला? ओके. तर आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये हेच डिटेलमध्ये बघूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.